हॅलो फ्रेंड्स, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळते. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. तर थंडीचे दिवस चालू झाले आहेत. आज आपण चीज कॉर्न बटाटा सँडविच बघणार आहोत. अशा पद्धतीचे सँडविच खूपच छान लागतात, खूप टेस्टी लागतात. अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अगदी मुलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने अशी सँडविच खातात. यात तुम्हाला हवं असलं तर तुम्ही इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता. मी इथे फक्त कॉर्न, बटाटा आणि चीजचा वापर केला आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 2 उकडलेले बटाटे घेतले आहेत. त्याची साल काढून घेऊ. साल काढून झाल्यावर आता आपण हे बटाटे किसणीने किसून घेऊ. किसणीने किसल्यानंतर हाताने पुन्हा एकदा व्यवस्थित बारीक करून घेऊ बटाटे. नंतर मी इथे ओले कॉर्नचे दाणे घेतले आहेत, मक्याचे 1 वाटी. नंतर मी इथे थोडे धने घेतले 1 चमचा, 1 चमचा शोप, अर्धा चमचा हिंग आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 7 ते 8 मिरच्या. हे सर्व जिन्नस आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊ आणि छोटा अद्रकचा तुकडा पण मी त्यात ॲड केलेला आहे. हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. बारीक झाल्यावरती तेलामध्ये याची फोडणी घालायची आहे. तुम्ही बघू शकता मी बारीक केली पेस्ट, जाड बारीक. आता एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं फोडणीसाठी. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा मोहरी ॲड करायची. मोहरी तडकल्यावरती त्यामध्ये 1 चमचा जिरं ॲड करायचं. जिरं थोडं लालसर झाल्यावरती त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेली पेस्ट घालायची. पेस्ट चांगली मिक्स करायची, चमच्याने व्यवस्थित हलवायची. पेस्ट 2 मिनटं थोडी परतू द्यायची. थोडीशी लालसर झाल्यावरती त्यात 1 छोटा चमचा हळद पावडर घालायची. हळद पावडर झाल्यानंतर अर्धा चमचा मीठ घालायचं. मीठ आता घातल्यानंतर आपल्याला नंतर घालायचं नाही आहे. मीठ आधी घालण्याचं कारण असं आहे की त्यात आपण ओले कॉर्नचे दाणे टाकणार आहेत, मक्याचे. आणि ते दाणे टाकल्यावरती त्याच्यामध्ये मीठ आणि तेलाच्या साहाय्याने ते खूप छानच टेस्टी लागतं खाण्यासाठी. म्हणून आपल्याला आधी मीठ टाकायचं आहे, नंतर नाही. झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला हे 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं आहे आणि मध्ये मध्ये पुन्हा आपल्याला ते हलवत राहायचं आहे. झाकण काढल्यानंतर व्यवस्थित पुन्हा एकत्र ते चमच्याच्या साहाय्याने हलवायचं आहे आणि त्यात थोडं मी तेल ॲड करते आहे. थोडंसं तेल त्याच्यामध्ये कमी वाटत होतं मला. तेलाच्या साहाय्याने आपल्याला ते मक्याचे दाणे छान होऊ द्यायचे, क्रंची. मक्याचे दाणे ओले असल्याने तेलामध्ये ते पटकन वाफेमध्ये होऊन जातात. आता तुम्ही बघू शकता की आपले मक्याचे दाणे तयार झाले आहेत, शिजले आहेत चांगले. त्याच्यानंतर मी आता किसलेला बटाटा त्यात ॲड करत आहे. बटाट्याचं मिश्रण आता त्याच्यामध्ये आपल्याला चमच्याच्या साहाय्याने एकत्रित व्यवस्थित करायचं आहे. बटाट्याचा किस ॲड केल्यावर आपल्याला 2 मिनटं झाकण ठेवून वाफेमध्ये थोडं शिजू द्यायची भाजी. नंतर पुन्हा झाकण काढून भाजीला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने परतायचं आहे. नंतर मी त्यामध्ये कसुरी मेथी ॲड करत आहे. हातावरती अशी चोळून घ्यायची आणि नंतर मग त्यामध्ये ॲड करायची. त्याच्याने टेस्ट खूप छान लागते. कसुरी मेथी मिक्स झाल्यावर आपली भाजी तयार आहे सँडविच बनवण्यासाठी. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. कटरवर मी आता 4 ब्रेडचे स्लाइस ठेवले आहे आणि त्याच्यावर मी आता टोमॅटोची प्युरी लावत आहे, म्हणजे टोमॅटो केचप लावत आहे. मला जर हवं असलं तर तुम्ही घरी पण याची पेस्ट बनवू शकता, पण मी रेडीमेडच टोमॅटो सॉस लावत आहे. टोमॅटो केचप लावून झाल्यावर त्याच्यावर मी आता भाजी लावत आहे. आपल्याला भाजी स्प्रेड करायची आहे, सर्वीकडे व्यवस्थित पसरवायची आहे. भाजी पसरवून झाल्यावर त्यावर आपल्याला मोझरेला चीज स्प्रेड करायचं आहे. 4 स्लाइसवरती मोझरेला चीज थोडंसं जास्त टाकायचं आहे, त्याच्याने टेस्ट छान येईल. मोझरेला चीज सर्वकडे टाकून झाल्यावरती ब्रेडचे स्लाइस एकमेकांवर ठेवायचे आहे.
एकमेकावर ब्रेडचे स्लाइस ठेवल्यावरती आपल्याला हाताने प्रेस करून व्यवस्थित त्याच्या कडा दाबायच्या आहे. इथे मी फ्राय पॅन घेतला आहे. त्यावर मी 1 चमचा तूप ॲड केलं. तूप गरम झाल्यावर आपल्याला त्याच्यावरती तेल ठेवायचं आहे. त्याआधी मी ब्रशने तूप थोडंसं स्प्रेड करून घेतलं. आता आपल्याला त्याच्यावरती ब्रेड स्लाइस ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर 2 मिनटं बारीक आचेवरती ते ब्रेड स्लाइस फ्राय होऊ द्यायचं आहे. पुन्हा झाकण काढून दुसऱ्या बाजूला आपल्याला ते पलटी करायचं आहे. तुम्ही बघू शकता ही बाजू किती छान क्रंची भाजली गेली आहे ब्रेडची. तर अशा पद्धतीने आपण तव्यावर सुद्धा टेस्टी, क्रंची, क्रिस्पी सँडविच बनवू शकतो. जर आपल्याकडे सँडविचची मशीन नसेल तरीसुद्धा आपण तव्यावरती अगदी छान सँडविच बनवू शकतो. अशा पद्धतीने मी आता दोघी सँडविच तयार करून घेते. तुम्ही बघू शकता आपलं सँडविच तयार झालं आहे, क्रिस्पी क्रंची. तर आता आपण पुढचं सँडविच घेऊ अजून बनवायला. तव्यावरती तूप आहेच, ते मी व्यवस्थित स्प्रेड करून घेतलं. आता त्यावर मी दुसरं सँडविच ठेवत आहे. त्याला आपल्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून राहिलेलं तूप व्यवस्थित ब्रेडला लागेल. फिरवून घेतल्यानंतर मध्यभागी आपल्याला सँडविच ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून 2 मिनटं एक बाजूने शिजू द्यायचं आहे. पुन्हा आपल्याला सँडविच दुसऱ्या बाजूने पलटी करून सेम त्याच पद्धतीने झाकण ठेवून 2 मिनटं शिजू द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी ते फिरवून घेतलं राहिलेलं तूप त्याच्यावर लागण्यासाठी. तुपाच्या ठिकाणी तुम्ही बटरचा पण वापर करू शकता किंवा तेलाचा पण वापर करू शकता. आता आपलं दुसरं सँडविचसुद्धा तयार झालं आहे. आता मी तुम्हाला दाखवते बघा, दुसरी बाजूसुद्धा छान झाली आहे. आता आपण दोघी सँडविच एका डिशमध्ये काढून घेऊ. आता मी चॉपिंग बोर्डवरती सँडविच ठेवून पिझ्झा कटरने कट करून तुम्हाला दाखवते की सँडविच किती छान झालं आहे. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचं टेस्टी सँडविच बनवून खा, खूपच छान लागतं. दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे सँडविच. सँडविच कट झाल्यावर मी त्यावर ऑरेगॅनो टाकलं वरून. तुम्हाला हवं असलं तर तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकू शकता सँडविचच्या मध्ये. तर आपलं सँडविच तयार आहे खाण्यासाठी. दुसरं सँडविचसुद्धा मी ह्याच पद्धतीने पिझ्झा कटरने कापून घेत आहे. आपलं दुसरं सँडविचसुद्धा खूपच छान क्रिस्पी बनलं आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हीही असं सँडविच बनवून एन्जॉय करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.